श्रीराम समर्थ. आचार प्रथमो धर्मः, आचार परमो तपः, आचारः परमं ज्ञानम्, आचारात् किं न साध्यते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आचार म्हणजे एखाद्या गोष्टीचे आचरणात आणायचे शास्त्र किंवा नियम. हे नियम मान्यता प्राप्त असतात. कुणाला? तर धर्माला, श्रुतीस्मृतींना. जे लोक शास्त्रात स्मृतीस्मृतीत सांगितलेल्या आचारांचा फलाविषयी संशय न धरता श्रद्धेने धर्माचरण करतात त्यांना शिष्ट असं म्हटलं जातं. म्हणून त्यांनी आचरणात आणलेल्या आचाराला शिष्टाचार असं म्हटलं. महाजनो येन गतः स पंथाः या सुभाषितामध्ये सांगितलेला शिष्टाचार हा धर्मनिर्णयाला प्रमाणभूत आहे. तो अंध परंपरेचे अनुकरण करणारा नसून बुद्धिवादावर आधारित आहे. धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म, जो अतिप्राचीन असून वेदांवर आधारित आहे. त्या धर्माने 3 आधार मानले गेलेत. वेदाज्ञेनुसार करायचे आचार, साधू संतजन यांचे नित्याचे वागणे सवरणे आणि स्वतःच्या मनाचे शांती आणि समाधान म्हणून याज्ञवल्क्यांनी दैनंदिन आचारांना धर्माच्या चौकटीत बसवून मानवी जीवनाला यमनियमांचे बंधन घालून दिले, जेणेकरून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागून समाज हा एकत्र आणि सुखासमाधानात नांदावा. म्हणून स्वतंत्र भारताची आचारसंहिता आहे. दैनंदिन आचारात ब्राह्ममुहूर्ती उठावे, आन्निक उरकून घ्यावे, शरीराला आवश्यक तो व्यायाम करावा, संध्या करावी, भगवंताची पूजा करावी, प्रार्थना करावी. संध्या केल्याने खरी शुद्धता येते आणि संध्या न करणारा नित्य अशुची असतो. या अवस्थेत केलेल्या कर्माचे फळ मिळत नाही. अदृश्य फळ मिळवून देण्याचे काम संध्येमध्ये सामर्थ्य तिच्यामध्ये आहे, कारण ती कर्म नसून सूर्याची उपासना आहे. सूर्य म्हणजे तेज, त्यामुळे आयुष्य आरोग्य चांगलं लाभतं. समाजावर आपला प्रभाव पडेल असा आपला आचार असावा. जसं चांगले आचार आहेत तसे वाईटही आचारही आहेत, आपल्या पाहण्यात येतात. त्या सर्वांचा आढावा आपण आता थोडक्यात घेऊया. अनाचार करणे जसा इंग्रजांनी भारतीयांवर केला. पापाचार, यात दुष्ट प्रवृत्तीचे सातत्य आढळते. हिंसाचार, हल्ली सतत दिसणारा दहशतवाद, यात कायिक, मानसिक आणि शारीरिक असे 3 प्रकार आपल्याला आढळतात. अत्याचार म्हणजे एखाद्यावर अतिप्रसंग करणे. दुराचार, दुसऱ्याचे वाईट चिंतणे. स्वैराचार म्हणजे मन मानेल तसे वागणे. आणि या उलट शिष्टाचार म्हणजे सामायिक नियम पाळणे. उदाहरणार्थ सामाजिक बांधिलकी, स्वतःपासून दुसऱ्याला त्रास होऊ नये, यात वाहतुकीचे नियम वेळेवर पाळणे, केर कचरा कुंडीतच टाकणे, कुठेही न थुंकणे, सार्वजनिक संपत्तीचा योग्य तो वापर करणे. उदाहरणार्थ वीज, पाणी, पेट्रोल हे उत्तम प्रमाणे वापरणे. कारण शिष्टाचार जो उत्तम पाळतो ना, तोच सदाचार पाळू शकतो. कारण समर्थांनी म्हटलेलंच आहे की सदाचार हा थोर सांडू नये रे, जनी तो चितो मानवी धन्य होतो. सदाचार हा बोलण्यातून, कृतीतून, दृष्टीतून जाणवला पाहिजे. समर्थ म्हणतात, शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे कारण. भगवंताचे स्मरण केल्याने अहंभाव जाऊन अंतःकरण शुद्ध निर्मळ होतं. मगच आचरण हे पारदर्शी होतं. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आचार, विचार आणि उच्चार यांचा त्रिवेणी संगम झाला असेल, ती व्यक्ती समाजामध्ये आदरणीय ठरते. आधी केले मग सांगितले. आपल्या आचाराला ज्ञानाचे, विचाराचे अधिष्ठान असायला पाहिजे. कारण विचाराने वासना, स्वार्थ, मत्सर या विचारांची तीव्रता कमी होते. स्वकर्तव्याचे आचरण म्हणजेच खरी पूजा होय. गोंदवलेकर महाराज सांगतात
की कमी वाचावे पण ते कृतीत आणावे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. प्रपंची माणसाने सदाचाराबरोबर कुलाचारही पाळावे. नवीन कुलाचार सुरू करू नये. नवरात्र, गणपती बसवणे म्हणजे कुलाचार. एकत्र कुटुंब पद्धतीत एकेच ठिकाणी ते होतात, परंतु विभक्त कुटुंब पद्धत झाल्यामुळे आपले कुलाचार, कुलधर्म, श्राद्ध, पक्ष हे प्रत्येकाने आपापल्या घरी करावे. त्याने धर्म वाढतो आणि न केल्यास ती लबाडी ठरते. धर्माचरण, भक्ती, नामस्मरण आणि सत्संग ह्याने चित्त शुद्ध होते. म्हणून प्रत्येकाने नैतिक बंधने पाळावी, म्हणजेच आचार पाळावा. कारण सूत्रश्लोकात सांगितल्याचे प्रमाणे आचरण हे मोठे तप आहे. ते मोठे अगाध ज्ञान सुद्धा आहे. म्हणूनच म्हणतात की आचरणाने काय साधत नाही, तर सर्व साधतं. म्हणजे आयु, आरोग्य, धन, प्रतिष्ठा आणि भगवत प्राप्ती हे आचाराने आपल्याला मिळू शकतं. चातुर्मासातील व्रतवैकल्ये ही सुद्धा आचारावर आधारित आहेत. आपत्कालात आपण आचारातील नियम शिथिलता आणली तरी सुद्धा ते दोषकारक होत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात, आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा खेळायसा प्रपंच मानावा. श्रीराम समर्थ.